नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार. आता आपण पाहूया एकादशी कोण होती, तिचा जन्म कसा झाला, जाणून घ्या एकादशीची पौराणिक कथा आणि महत्व. चला तर पाहूया. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो. कोण होती एकादशी देवी, जिने एका हुंकारात महाभयंकर मूर राक्षसाचा वध केला? पहा ही पौराणिक कथा. नमस्कार मित्रांनो. हिंदू धर्मात अनेक व्रते केली जातात, पण एकादशीला व्रतांचा राजा का म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे का? एकादशी ही केवळ एक तिथी नसून ती भगवान विष्णूंच्या शरीरातून प्रकट झालेली एक महाशक्ती आहे. पण तिचा जन्म नेमका कसा झाला? कोणत्या राक्षसाचा वध करण्यासाठी साक्षात विष्णूंना आपल्या देहातून एका देवतेला जन्म द्यावा लागला? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एकादशीच्या जन्माची ती थरारक आणि रहस्यमय पौराणिक कथा. कथा सुरू करण्यापूर्वी आपण आपल्या भाविक भक्तिमय या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला नम्र विनंती आहे, ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्ध्यावर सोडलेली कथा त्याचे पूर्ण फळ मिळत नाही. हिंदू धर्मग्रंथानुसार एकादशी ही केवळ एक तिथी नसून ती एक दैवी शक्ती मानली जाते. एकादशीच्या जन्माची पौराणिक कथा श्री विष्णूंच्या विजयाशी आणि अधर्माच्या नाशाशी जोडलेली आहे. एकादशीची उत्पत्ती आणि तिचे महत्त्व सांगणारी पौराणिक कथा अत्यंत रंजक आणि आध्यात्मिक बोध देणारी आहे. या कथेचा सविस्तर प्रवास, त्यामागील तत्वज्ञान आणि विविध पैलू आपण येथे सखोलपणे पाहूया. एकादशी एक दैवी शक्ती म्हणजेच सविस्तर पौराणिक कथा. भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मात एकादशीला व्रतांचा राजा म्हटले जाते. एकादशी ही केवळ पंचांगातील एक तिथी नसून ती भगवान विष्णूंच्या देहातून प्रकट झालेली एक शक्ती आहे. एक युद्धाची पार्श्वभूमी आणि मूर दैत्याचा उदय. पौराणिक काळानुसार सत्ययुगाच्या उत्तरार्धात मूर नावाचा एक महाभयंकर राक्षस होऊन गेला. तो नाडीजंग या राक्षसाचा पुत्र होता. मूर दैत्याने ब्रह्मदेवाकडून कठोर तपश्चर्या करून अजय असण्याचे वरदान मिळवले होते. या वरदानाच्या गर्वात त्याने तिन्ही लोकांवर स्वारी केली. त्याने इंद्राचा पराभव करून स्वर्गावर ताबा मिळवला. यमाला त्याच्या पदावरून हटवले आणि वायू, अग्नी, सूर्य यासारख्या देवतांची पदेही स्वतःच्या ताब्यात घेतली. सर्व देवता भयभीत होऊन मृत्यूलोकात भटकू लागल्या. अखेर देवादिदेव महादेव आणि ब्रह्मदेवांच्या सल्ल्याने सर्व देव वैकुंठलोकी भगवान विष्णूंच्या शरणी गेले. 2. भगवान विष्णू आणि मूर दैत्याचा महायुद्ध. देवांची करुणा भाकलेली पाहून भगवान विष्णूंनी राक्षसांचा विनाश करण्याचे आश्वासन दिले. विष्णू आणि मूर दैत्याच्या सैन्यांमध्ये चंद्रावती नगरीत भीषण युद्ध सुरू झाले. भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने आणि कौमोदकी गदेने हजारो राक्षसांचा वध केला. परंतु जेव्हा खुद्द मूर दैत्य युद्धात उतरला तेव्हा भगवान विष्णूंनी चालवलेली शस्त्रे त्याच्या अंगाला स्पर्श करताच निष्प्रभ ठरू लागली. हे युद्ध तब्बल 10,000 वर्षापर्यंत चालले असे पुराणात वर्णन आहे. मूर दैत्य थकत नव्हता आणि त्याच्याकडे असलेल्या वरदानामुळे विष्णूंनी त्याला मारण्याऐवजी एक वेगळी लीला करण्याचे ठरवले. 3. सिंहावती गुहा आणि विष्णूंची योगनिद्रा. दीर्घकाळ युद्ध केल्यानंतर भगवान विष्णू बद्रिकाश्रमात गेले. तिथे सिंहावती नावाची एक 12 योजने लांब असलेली गुहा होती. विष्णू त्या गुहेत विश्रांती घेण्यासाठी शिरले आणि तिथे योगनिद्रेत मग्न झाले. मूर दैत्य विष्णूंचा पाठलाग करीत तिथे पोहोचला. विष्णूंना निद्रावस्थेत पाहून
त्याला वाटले की हीच योग्य संधी आहे त्यांना संपवण्याची. तो विष्णूंवर प्रहार करण्यासाठी तलवार उपसणार इतक्यात एक आश्चर्यकारक घटना घडली. 4. एकादशीचा जन्म. भगवान विष्णूंच्या देहातून म्हणजेच तेजातून एक अत्यंत लावण्यवती, तेजस्वी आणि शस्त्रधारी कन्या प्रकट झाली. तिच्या अंगातून निघणाऱ्या दिव्य प्रकाशामुळे ती गुहा उजळून निघाली. मूर दैत्य त्या कन्येला पाहून विस्मित झाला. जेव्हा त्याने त्या कन्येवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या देवतेने एका मोठ्या हुंकाराने मूर दैत्याला जमिनीवर लोळवले. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. शेवटी त्या कन्येने आपल्या दिव्य शक्तीने मूर दैत्याचा वध केला आणि जगाला त्याच्या जाचातून मुक्त केले. 5. विष्णूंचे वरदान आणि नामाभिधान. जेव्हा भगवान विष्णू योग निद्रेतून जागे झाले तेव्हा त्यांना समोर मूर दैत्याचा मृतदेह आणि एक तेजस्वी कन्या उभी दिसली. विष्णूंनी विचारले, तू कोण आहेस आणि या बलाढ्य राक्षसाला कोणी मारले? ही कन्या म्हणाली, प्रभू, मी आपल्याच देहातून उत्पन्न झालेली शक्ती आहे. या राक्षसाने आपल्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न केला म्हणून मी याचा वध केला. भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील 11वी तिथी होती. विष्णू तिला म्हणाले, तू माझ्या शरीरातील 11वा इंद्रियातून म्हणजेच 5 ज्ञानेंद्रिय, 5 कामेंद्रिय आणि 11वे मन यातून प्रकट झाली आहेस. म्हणून तुझे नाव एकादशी असेल. आजपासून तू मला जगातील सर्व तिथींमध्ये प्रिय असशील. विष्णूने तिला वरदान दिले की जो कोणी एकादशीच्या दिवशी उपवास करेल त्यांच्या सर्व पापांचा नाश होईल आणि त्याला अंती माझ्या वैकुंठ लोकात स्थान मिळेल. 6. एकादशी व्रताचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व. या कथेचा केवळ धार्मिक अर्थ नसून त्यामागे गहन आध्यात्मिक संदेश आहे. इंद्रियांवर नियंत्रण. आपल्या शरीरात 11 इंद्रिय आहेत. जेव्हा आपण या इंद्रियांना विषय वासनांपासून रोखून विष्णूंच्या म्हणजे शुद्ध सत्याच्या चरणी अर्पण करतो तेव्हा आपल्यातील मूळ म्हणजेच अहंकार आणि तमोगुण नष्ट होतो. वैज्ञानिक दृष्टिकोन. एकादशीचा उपवास केल्याने शरीरातील पचन संस्थेला विश्रांती मिळते. चंद्राच्या स्थितीमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण आणि मनाची अवस्था यांच्यावर होणारा परिणाम संतुलित करण्यासाठी उपवास मदत करतो. अन्न वर्ज्य करण्याचे कारण. कथेनुसार जेव्हा एकादशीने मूर दैत्याचा वध केला तेव्हा उरलेले पापपुरुष अन्नांमध्ये विशेषतः तांदळात जाऊन लपले. म्हणून एकादशीला अन्न ग्रहण केल्यास त्या पापाचा दोष लागतो अशी धार्मिक धारणा आहे. 7. मुख्य एकादशी आणि त्यांचे प्रकार. वर्षात एकूण 24 एकादशी येतात म्हणजेच अधिक मास असल्यास 26. त्यातील काही महत्वाच्या एकादशी आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी. येथून विष्णूंच्या निद्रेचा काळ म्हणजे चातुर्मास सुरू होतो. कार्तिक एकादशी म्हणजेच प्रबोधिनी. विष्णू झोपेतून जागे होतात आणि तुळशी विवाह संपन्न होतो. निर्जला एकादशी पाणी न पिता केले जाणारे अत्यंत कठीण व्रत. निष्कर्ष. एकादशीची कथा ही मानवी जीवनातील संघर्षाची कथा आहे. आपल्यातील वाईट प्रवृत्तीचा म्हणजेच राक्षसांचा नाश करण्यासाठी आपल्याच अंतरात्म्यातून एकादशी सारखी संकल्प शक्ती निर्माण होणे आवश्यक आहे. ही कथा आपल्याला भक्ती, संयम आणि त्यागाची शिकवण देते. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. एकादशी व्रताचे महत्व. हिंदू धर्मात व्रतराज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
एकादशी व्रताचे महत्त्व आध्यात्मिक, पौराणिक आणि वैज्ञानिक अशा तिन्ही स्तरांवर अनन्यसाधारण आहे. एकादशी म्हणजे 11वी तिथी. दर महिन्याला 2 आणि वर्षाला 24 एकादशी येतात. एकादशी व्रताचे सविस्तर महत्त्व समजावून घेऊया. 1. आध्यात्मिक महत्त्व. पापनाश आणि मुक्ती. पुराणांनुसार एकादशी हे भगवान विष्णूंना सर्वाधिक प्रिय असलेले व्रत आहे. सर्व पापांचे क्षालन. असे मानले जाते की कळत नकळत झालेल्या पापांतून मुक्ती मिळवण्यासाठी एकादशीचा उपवास हा रामबाण उपाय आहे. वैकुंठ प्राप्ती. जे भक्त मनोभावे एकादशी व्रत करतात त्यांना मृत्यूनंतर यमलोकाची यातना सोसावी लागत नाही आणि त्यांना वैकुंठ लोकात म्हणजेच विष्णूंच्या धामात स्थान मिळते, अशी श्रद्धा आहे. इंद्रिय संयम. एकादशी या शब्दाचा अर्थ 11 म्हणजेच 5 ज्ञानेंद्रिय, 5 कामेंद्रिय आणि 1 मन असा होतो. या 11ही इंद्रियांना विषयांपासून दूर ठेवून देवांच्या चरणी स्थिर करणे हा या व्रताचा मुख्य आध्यात्मिक उद्देश आहे. 2. पौराणिक महत्त्व म्हणजेच अन्नातील पाददोष. पौराणिक कथेनुसार जेव्हा मूर दैत्याचा वध करण्यासाठी एकादशी देवी प्रकट झाली तेव्हा ब्रह्महत्येसारखी महापापे अन्नाचा आश्रय घेऊ लागली. तांदूळ वर्ज्य. विशेषतः एकादशीला तांदूळ खाणे निषिद्ध मानले जाते, कारण मानले जाते की या दिवशी पापपुरुष तांदळात वास्तव्य करतो. हरिप्रिया. एकादशीला हरिप्रिया किंवा विष्णूंची शक्ती म्हटले जाते. त्यामुळे या दिवशी केलेले नामस्मरण आणि भजन इतर दिवसांच्या तुलनेत अधिक फलदायी ठरते. वैज्ञानिक आणि आरोग्यदायी महत्त्व. एकादशी व्रताचे महत्त्व केवळ धर्मापुरते मर्यादित नसून ते विज्ञानावरही आधारित आहे. पचन संस्थेला विश्रांती. सततच्या आहारामुळे आपल्या पचन संस्थेवर ताण येतो. 15 एकदा उपवास केल्याने जठराग्नी प्रज्वलित होतो आणि शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. चंद्राचा प्रभाव. एकादशी तिथी ही चंद्राच्या स्थितीशी संबंधित आहे. या काळात वातावरणातील आणि मानवी शरीरातील पाण्याचे प्रमाण बदलत असते. उपवासामुळे शरीरातील पाण्याचे संतुलन राखले जाते आणि मानसिक चंचलता कमी होऊन एकाग्रता वाढते. कायाकल्प. आयुर्वेद शास्त्रानुसार लंघन परम औषधम म्हणजे उपवास हे श्रेष्ठ औषध आहे. एकादशीचा उपवास केल्याने पेशींचे नूतनीकरण होण्यास मदत होते. 4. सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व. महाराष्ट्रात एकादशीला विशेष महत्त्व आहे. विशेषतः वारकरी संप्रदायात आषाढी आणि कार्तिकी या 2 मोठ्या एकादशींना पंढरपूरची वारी केली जाते. हे व्रत जातीपातीचे भेद विसरून समाजाला एकत्र आणण्याचे काम करते. संयम आणि शिस्त. उपवासामुळे माणसामध्ये सोशिकता आणि स्वनियंत्रण वाढते. एकादशी व्रताचे नियम संक्षिप्त म्हणजे थोडक्यात. 1. दशमी वेद. दशमीच्या दिवशी सात्विक आहार घेऊन व्रताची सुरुवात करावी. 2. उपवास. एकादशीला पूर्ण निराहार किंवा फलाहार करावा. धान्य, डाळी आणि कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य करावे. 3. नामस्मरण. या दिवशी दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करावा. 4. पारण म्हणजेच व्रत सोडणे. द्वादशीच्या दिवशी सकाळी स्नान पूजा करून तुळशीचे पान खाऊन किंवा विष्णूंची पूजा करून उपवास सोडावा. निष्कर्ष. एकादशीचे व्रत हे केवळ पोट रिकामे ठेवण्याचे साधन नाही, तर ते तन, मन आणि आत्मा शुद्ध करण्याची एक प्रक्रिया आहे. श्रद्धेने आणि नियमाने केलेले व्रत व्यक्तीला
मानसिक शांतता आणि आंतरिक शक्ती प्रदान करते. तर अशी ही कथा आपल्याला शिकवते की जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा दैवी शक्ती कोणत्या ना कोणत्या रूपाने प्रकट होतेच. एकादशीचे व्रत म्हणजे केवळ अन्नाचा त्याग नसून आपल्यातील वाईट विचारांचा आणि अहंकाराचा त्याग आहे. जर तुम्हीही एकादशीचा उपवास करत असाल तर कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पौराणिक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.